मतदार यादीतील घोळ्यासंदर्भात ठाण्यात मनसेकडून बॅनर लावण्यात आलेत। मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीनं ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर पट्टे असा आशय या बॅनरवर दिसतोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे। मात्र पाहायला गेलं तर अनेक वेळा दुबार नावं आणि बोगस मतदाराच्या संदर्भात सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यासोबतच घटक पक्ष असतील या काँग्रेस देखील या सत्याच्या मोर्चात होते। मात्र दुबार नावासंदर्भात या विरोधकांकडून अनेक वेळा जे आहे ते याद्या समोर आणण्यात आल्या होत्या। मात्र पाहायला गेलं तर आता ठाण्यामध्ये नितीन कंपनी या ठिकाणी भला मोठा बॅनर या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने लावण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळात निवडणूक आयोग अशा दुबार नावांना या बोगस मतदार जे असतील त्यांना कशा प्रकारे ते वगळतील आणि येणाऱ्या निवडणुका कशा प्रकारे स्वच्छ होतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही 9 मराठी, ठाणे। रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे। रुपाली ठोंबरे पाटील या आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या नसतील, त्यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांची आता प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकची माहिती? एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचं एकमेकांच्या विरोधातली वक्तव्य जी आहेत ती सातत्याने समोर येताना पाहायला मिळत होती आणि दोन रुपालींच्या वादामध्ये हा सगळा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडनं नोटीस देखील बजावण्यात आलेली होती। त्या सगळ्या संदर्भात मी अधिकृतरित्या उत्तर देखील 7 दिवसात देईन असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं होतं। परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत प्रवक्त्यांची यादी जी आहे ती समोर आलेली आहे। या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली ठोंबरे पाटील यांना वगळण्यात आलेलं आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सध्या करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळते। त्यांच्या व्यतिरिक्त इतर नवीन प्रवक्त्यांना पक्षामध्ये संधी देण्यात आलेली आहे। प्रतिभा शिंदे असतील किंवा हेमलता पाटील असतील, या नवीन पक्षामध्ये आलेल्या महिलांना प्रवक्ते पदाची संधी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सध्या देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता उचलबांगडी केल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांचं या सगळ्या संदर्भातलं मत काय असणार हे पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच अत्यंत मोठी आणि महत्वाची घडामोड। अक्षय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।